नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 1 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1चे क्वेश्चन पेपरसुद्धा मिळणार आहे, म्हणून त्यासुद्धा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली प्लेलिस्ट पाहावी प्रथम सत्र परीक्षेची. त्यात आपल्याला सर्व वर्गांच्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहजगत्या उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त आपल्याला एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंट करा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित 39, वेळ 2 तास. स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका आपल्याला मिळेल परीक्षेच्या वेळेस आणि त्यावर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मी याच प्रश्नपत्रिकेत लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, वाचा आणि ऐका, म्हणजे आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज समजतील. प्रश्न पहिला, बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य तो पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. 4 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा विचारलेल्या आहेत. बघा, त्या 4ही गाळलेल्या जागा चौकट दिली, त्या चौकटीमध्ये आपल्याला अचूक पर्याय लिहायचा आहे. प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला हे अचूक पर्याय लिहिणं अपेक्षित असेल. पहिल्या गाळलेल्या जागेमध्ये एक सामायिक समीकरण किती असतील ते विचारलेलं आहे. दुसऱ्या गाळलेल्या जागेत केची किंमत आपल्याला विचारली आहे. तिसऱ्या गाळलेल्या जागेत नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे आणि चौथ्यामध्ये यमची किंमत काढायची आहे दिलेले समीकरण पाहून. तर पहिल्याचं उत्तर आहे बी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं ए आणि चौथ्याचं डी. या पद्धतीने उत्तरं लिहायची. त्यानंतर बी भाग बघा, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. कोणतेही 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यांनी 5 दिलेली आहेत. बघा, ती 5ही उदाहरणं या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत. पहिलं उदाहरण, समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणानुसार आपल्याला ABCच्या किमती लिहायच्या आहेत. बघा, त्या किमती लिहून दाखवलेल्या आहेत. दुसरं आहे, सामान्य फरक काढायचा आहे पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा. तिसऱ्या याच्यामध्ये निश्चयकांची किंमत लिहायची आहे. चौथ्या याच्यात वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढायची आहे आणि 5व्यामध्ये अंकगणितीय श्रेणी का ते ठरवायचं आहे. अशा पद्धतीने ही 5ही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहात. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती करा 4 गुणांसाठी. बघा, पहिलं उदाहरण, रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाकायची आणि ते उदाहरण जसंच्या तसं आपल्या पेपरवर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण, या पद्धतीने सोडवा आणि 4 गुण मिळवा. ब भाग बघा, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येचे तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट यांची बेरीज 19 आहे,
तर त्या संख्या काढा. बघा ते उदाहरण या पद्धतीने सोडवायचं आहे. दुसरं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. दिलेलं वर्ग समीकरण. त्यानंतर तिसरं उदाहरण, ज्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व साधारण फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. चौथं उदाहरण, समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करायची. आपल्याला आलेख काढायचा नाही आहे, फक्त सारणी पूर्ण करायची. या पद्धतीने कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. 5 मध्ये कोणतीही लिहायची. मग मी 2 कुठली तरी लिहून दाखवलेली आहेत आपल्याला. आपण या व्यतिरिक्तही लिहू शकतात. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा 3 गुणांसाठी. बघा ही पहिली कृती या पद्धतीने पूर्ण करायची. त्यांनी उदाहरण सोडून दिलेले आहे. आपल्याला ते अर्धवट सोडवलेलं उदाहरण पूर्ण सोडून आपल्या पेपरवर लिहायचं आहे जसंच्या तसं. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. ऑरचं तेही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ब भाग, पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 4 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. बघा ती 4ही उदाहरणं. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला वर्ग समीकरण तयार करायला सांगितलं आहे. इथं शॉर्टकटरित्या उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढायचं आहे. तिसऱ्या उदाहरणात एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. आणि चौथ्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून दिलेली पदावली सोडवायची. यापैकी कोणतेही 2 उदाहरणं सोडवा. आपल्याला सरावासाठी सर्व उदाहरणं सोडून ठेवा, कारण की आपण 10वीला आहात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची उदाहरणं नक्कीच येतील. प्रश्न चौथा बघा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. बघा ते उदाहरणं. पहिलं उदाहरण, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी काही रक्कम गुंतवलेली आहे, तर त्याची 12 वर्षाची गुंतवणूक काढायची आहे. दुसरं, 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या समसंख्या शोधायच्या आहेत. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. यापैकी कोणतेही 2 उदाहरणं सोडवली तरी चालणार आहे. प्रश्न 5वा बघा, शेवटचा, पुढीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा 3 गुणांसाठी. 2 उदाहरणं दिलेली आहेत. बघा पहिलं, वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आणि दुसरं आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 व 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 36 पदांची बेरीज काढा. आणि ती आहे 5040. इथं फक्त उत्तर दिलेलं आहे. आपल्याला ते उदाहरण पूर्ण सोडून मग उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची गणित भाग 1ची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्याला कोणती प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.